शिववाणी शिवाजी विद्यापीठाची ध्वनी वाहिनी. FM एकदम फ्रेश. आज आपल्या शिवाजी विद्यापीठाचा वर्धापन दिवस आणि या निमित्तानं मी आलेलो आहे शिवाजी विद्यापीठामध्ये. माननीय कुलगुरू शिर्के सर माझ्या बरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सर्वात प्रथम आपल्याला या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. आज या निमित्तानं आपल्या कोल्हापूरकरांना मी म्हणेन किंवा जे विद्यार्थी आपल्याला ऐकतायत, शिवाजी विद्यापीठाचे संलग्नित कॉलेजेसचे विद्यार्थी, संपूर्ण कोल्हापूरकर जे ऐकतायत, तर विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण काय संबोधित कराल आज? 18 नोव्हेंबर शिवाजी विद्यापीठाचा वर्धापन दिन. 2024 या वर्षामध्ये शिवाजी विद्यापीठाला 62 वर्षे पूर्ण होत आहेत आणि 62वा वर्धापन दिन आपण साजरा करतोय. या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय सेवक, संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य, संस्थाचालक, शिक्षक सर्वांना आणि समाजातील सर्व घटकांना या निमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि येत्या काळामध्ये शिवाजी विद्यापीठ 21व्या शतकामध्ये एक नामांकित विद्यापीठ जे म्हणून गणलं जातं ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचं विद्यापीठ गणलं जाईल अशी अपेक्षा करतो. अर्थातच एका विद्यापीठाला एवढी मोठी झेप घेत असताना सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वांचं सहकार्य या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते. आणि आजपर्यंतच्या या विद्यापीठाच्या प्रवासामध्ये आपण सगळे इतके भाग्यवान आहोत की या विद्यापीठाला मोठं करण्यासाठी समाजातील काही घटकांनी, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, संस्थाचालकांनी, शिक्षकांनी सर्वांनीच आपलं अतिशय मोठं असं योगदान दिलेलं आहे. आज आपण पाहाल तर आपल्या असं लक्षात येईल की शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी भारतामधील जवळजवळ सर्व क्षेत्रात अतिशय उच्च पदावर कार्यरत आहेत. त्याचबरोबर जवळजवळ 25 पेक्षा जास्त देशामध्ये ते आज कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यापीठ हे ऑलरेडी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेलंच आहे, पण अजून आपल्याला आपला ठसा उमटवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि त्यासाठी सर्व विद्यार्थी आणि समाज या सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. 21व्या शतकातलं उच्च शिक्षण या गोष्टीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याचं पाठबळ मिळत आहे. आणि आपल्याला ज्ञात आहे की शिवाजी विद्यापीठाच्या परिसरामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अतिशय चांगल्या प्रकारे अंमलबजावणी गेल्या वर्षीपासून सुरू झालेली आहे. आणि या वर्षी ती संलग्नित महाविद्यालयामध्ये सुद्धा सुरू झालेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मुख्य उद्देश, अनेक उद्देश आहेत, त्यातला एक मुख्य उद्देश असा आहे की रोजगारक्षम विद्यार्थी निर्माण करणे. ज्या वेळेला विद्यार्थी आपलं शिक्षण पूर्ण करतो आणि तो मार्केटमध्ये जातो त्यावेळेला विद्यार्थ्याला रोजगार शोधण्याची आवश्यकता लागू नये, रोजगार जे आहेत त्यासाठी तो सक्षम असेल अशा प्रकारचे शिक्षण देण्याची व्यवस्था आता सुरू झालेली आहे. या प्रक्रियेमध्ये आजूबाजूचे स्थानिक जे उद्योगधंदे आहेत हे सुद्धा जोडले जात आहेत. या धोरणामध्ये काही विशेष गोष्टी ज्या समाविष्ट केलेल्या आहेत आणि त्या आवश्यक म्हणून समावेश केलेल्या आहेत, त्यामध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या कार्यालयामध्ये, उद्योगधंद्यामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळत आहे. याच वर्षी आमचे पदव्युत्तर शिक्षण घेणारे 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे विद्यार्थी आमच्याकडं कार्यरत होते ते सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये 1 महिना किंवा त्याहून जास्त कालावधीकरता प्रत्यक्ष अनुभवाकरता ते फील्डवर उतरले होते. आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण जर ऐकल्या आणि विचारात घेतल्या, त्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास निश्चितच बळावला आहे. आणि ते विद्यार्थी आपल्या अभ्यासक्रमामध्ये काय हवं, आणखी काय हवं अशा प्रकारच्या सूचना आता घेऊन येत आहेत. करिक्युलम डिझाईन म्हणजे अभ्यासक्रमाची रचना हा फक्त शिक्षकांनीच करायचा भाग नसून आता विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यामध्ये आपलं इनपुट देण्याची वेळ आलेली आहे आणि ते विद्यार्थ्यांनी द्यायला सुरुवात केलेली आहे. मला वाटतं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं एक मोठं यश म्हणून याकडे पाहायला हरकत नाही. सर, ऑन दॅट नोट मला आणखीन एक प्रश्न विचारायला आवडेल. एकतर महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं हे नवीन शैक्षणिक धोरण असेल किंवा मागच्या एक 10 वर्षात स्पेशली मी बघितलेलं आहे की शिवाजी विद्यापीठानं एक कात टाकलेली आहे डेफिनेटली. आणि वेगवेगळे जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांमध्ये शिवाजी विद्यापीठाची कामगिरी ही अतिशय उत्तम राहिली.
आणि डेफिनेटली हे नवीन जे व्हर्जन आहे, मी म्हणेन नवीन जे रूप आहे, हे अतिशय आम्हाला अभिमान वाटतो. मी स्वतः शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. तुम्ही जसं मगाशी म्हटलात की आता विद्यार्थी पण इन्व्हॉल्व्ह होतात आणि मागच्या 10 वर्षातलं एक डिजिटलायझेशन, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला शिवाजी विद्यापीठाचं हे नवरूप किती समाधानकारक वाटतं आणि त्याची कारणं काय झाली? 10 वर्षाची कुठली कारणं होती की ज्यामुळे हे रूप आपल्याला बघायला मिळत आहे? शिक्षणामध्ये किंवा या सर्व प्रक्रियेमध्ये बदलता काळ, बदलतं जग याचा जर आपण विचार नाही केला तर आपण या प्रवाहातून बाहेर पडू. आणि शिक्षणाकरता एक खूप मोठं आव्हान आहे आणि ही आव्हानं ओळखूनच शिक्षण प्रक्रियेमध्ये, अभ्यासक्रमामध्ये वेळोवेळी बदल केले जात आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर अलीकडच्या काळामध्ये आम्ही असे काही अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. ते अभ्यासक्रम पदवी स्तरावरचे आहेत. जनरली पदवी स्तरावरचे अभ्यासक्रम महाविद्यालयामध्ये शिकवले जातात आणि पदव्युत्तर स्तरावरचे अभ्यासक्रम विद्यापीठामध्ये शिकवले जात होते. पण आता ते बाजूला राहिलेलं आहे. आता पदवीस्तर स्तरावरचे अभ्यासक्रम महाविद्यालयामध्ये पण उपलब्ध आहेत. पण ज्या वेळेला पदवी स्तरावरचे अभ्यासक्रम विद्यापीठामध्ये आम्ही सुरू केले त्यावेळेला एक गोष्ट जाणीवपूर्वक केली, ती म्हणजे जे अभ्यासक्रम महाविद्यालयात उपलब्ध आहेत तेच अभ्यासक्रम आम्ही नाही सुरू केले. उदाहरणार्थ, ज्याचा उल्लेख स्वप्नील कोसाळे, आपला ऑलिम्पिक वीर, यानेही अतिशय आनंदाने केला आणि त्याने त्याबद्दल समाधान व्यक्त केलं. ती गोष्ट अशी की शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसवर आम्ही BA स्पोर्ट्स असा अभ्यासक्रम सुरू केला. सुपर. मला वाटते महाराष्ट्रामध्ये BA स्पोर्ट्स अभ्यासक्रम नाही आहे. आता हा अभ्यासक्रम का सुरू केला? स्पोर्ट्समध्ये करिअर करणारे आपले कितीतरी विद्यार्थिनी हे इतर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतात. म्हणजे BSc प्रवेश घेतात, BCom प्रवेश घेतात, BAच्या एका वेगळ्या विषयाला प्रवेश घेतात आणि ते शिकत असताना ते स्पोर्ट्स करतात. बरोबर. त्यामुळं त्या विषयाला आणि स्पोर्ट्सला न्याय देत असताना त्यांना अडचणी येतात. मग आम्ही असा विचार केला की स्पोर्ट्स करायचा आहे ना, तर ती स्पोर्ट्सची डिग्री घेऊनच स्पोर्ट्समध्ये करिअर करावं, असा तो उद्देश ठेवून तो अभ्यासक्रम सुरू केला आणि त्याला अतिशय चांगलं म्हणजे जो रिस्पॉन्स म्हणतोय तो मिळालेला आहे. तशीच गोष्ट आम्ही फिल्म मेकिंगच्या बाबतीत केली. आता फिल्म मेकिंग अभ्यासक्रम ग्रॅज्युएशनचा कुठंच नाही आहे. शिवाजी विद्यापीठानं मोठं धाडस केलं आणि आपल्याला माहित आहे की कोल्हापूर म्हणलं की कलानगरी आपण म्हणतो. बरोबर. आणि शिवाजी विद्यापीठामध्ये फिल्म मेकिंगचा अभ्यासक्रम सुरू होतोय. हे त्याला एक मोठा संदर्भ आहे, चांगला संदर्भ आहे. डेफिनेटली ही उपलब्धी जी आहे ती आम्ही करून दिली. BSc इकॉनॉमिक्स म्हणलं की आपल्याला असं वाटतं की BA इकॉनॉमिक्स, तर आपल्याकडे BS सायन्सचं बॅकग्राऊंड म्हणून इकॉनॉमिक्सला बघायचं, सायन्स म्हणून इकॉनॉमिक्सला बघायचं, ही दृष्टी आपण निर्माण केली आणि BSc MSc इकॉनॉमिक्सचा इंटिग्रेटेड प्रोग्राम आपण सुरू केला. त्यालाही अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आम्ही BCom पण सुरू केला, पण तो BCom काय होता तर BCom BFSI, बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स, अशा प्रकारचा जो कुठंच उपलब्ध नाहीये. म्हणजे अशा प्रकारचे अभ्यासक्रम आम्ही जिओ इन्फॉर्मॅटिक्सवर आम्ही अभ्यास सुरू केला. आमचा जिओ इन्फॉर्मॅटिक्सचा जो PG डिप्लोमा होता त्याचं कन्व्हर्जन आम्ही मास्टर्समध्ये केलं. खऱ्या अर्थानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अतिशय चांगल्या पद्धतीची अंमलबजावणी ही जिओ इन्फॉर्मॅटिक्स सारख्या कोर्समध्ये झाली. तीच बाब आपण ट्रॅव्हल अँड टुरिझमला करतोय. आमच्याकडे PG डिप्लोमा इन ट्रॅव्हल टुरिझम आहे, तर आम्ही आता MA ट्रॅव्हल टुरिझम चालू करतोय. सुपर. तीच बाब आम्ही इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये करतोय. आता आपण PG डिप्लोमा इन इंटरनॅशनल स्टडीज चालू केला. आता इंटरनॅशनल स्टडीज हे आमच्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत अभ्यास करायची संधीच मिळत नव्हती आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीने ती उपलब्ध झालेली आहे आणि ते अतिशय चांगल्या प्रमाणात चालू आहे आणि त्याला प्रतिसाद सुद्धा अतिशय चांगला मिळतो. म्हणजे हे बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमांची उपलब्धी आणि त्याच्यामध्ये बदल करणे ही जी आवश्यकता आहे ते शिवाजी विद्यापीठ करते. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाला एक वेगळं स्थान आता प्राप्त झालेलं आहे. आपले जे अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत ते महाराष्ट्रभर ते त्याला अतिशय चांगल्या दृष्टीने पाहतायत. रुटीन गोष्टी करायच्या ऐवजी समाजामध्ये आणि उद्योगामध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण मोठ्या प्रमाणात लक्ष देतोय आणि तीच परिस्थिती आपल्याला अभ्यासक्रमाच्या रचनेमध्ये दिसेल आणि ती रचना करायला मला वाटतं आम्ही आता यशस्वी होत आहे. विद्यापीठामध्ये असे अभ्यासक्रम आहेत हे लोकांच्यापर्यंत आत्ता हळूहळू कळाले. काही लोकांना वाटतं ते BA करायचं असेल तर विद्यापीठात कशाला जायला पाहिजे, पण विद्यापीठातला BA हा वेगळा आहे आणि आमच्याकडं किती 30, 40, 50 विद्यार्थ्याकरिताच तो प्रोग्राम चालत आहे.
Yes. त्यामुळं त्याची रचना, त्याची उंची ही सगळी वेगळी आहे, त्याला संदर्भ पण सगळे वेगळे आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट मी आपल्याला सांगतो की जी बदलत्या काळामध्ये आवश्यक होती ती म्हणजे आपल्याकडं दूरस्थ शिक्षण म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन सुरू होतं, अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू होतं. परंतु आपल्याला मिळालेलं नॅकचं ते मानांकन आहे A++ आणि UGCचा कॅटेगरी 1 म्हणून दर्जा जो मिळाला, त्यामुळं आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून आता अभ्यासक्रम सुरू करायला मान्यता मिळाली. आणि यावर्षी आपण MBA ऑनलाईन सुरू केला. येस. आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. या MBA ऑनलाईनला AICTE मान्यता आहे, UGCची मान्यता आहे आणि विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. या विद्यापीठाच्या पदवी झालेल्या विद्यार्थ्यांना आम्ही त्यामध्ये फीमध्ये सवलती पण द्यायला चालू केलेला आहे. तर हे जे 100% ऑनलाईन प्रोग्राम आहे, म्हणजे या अभ्यासक्रमाला आपल्या 3 जिल्हे कोल्हापूर, सांगली, सातारा याच्या पलीकडचे विद्यार्थी सुद्धा प्रवेश घेऊ शकतात. म्हणजे विद्यापीठाचं एक ज्युरिडिक्शन असतं, परिक्षेत्र असतं. ते आपलं परिक्षेत्र सांगली, कोल्हापूर आणि सातारा होतं. तर सांगली, कोल्हापूर आणि सातारा व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातले, देशभरातले विद्यार्थी सुद्धा आता ह्याला प्रवेश घेत आहेत. ही उपलब्धी फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि याच्यामध्ये ऑनलाईन असल्यामुळं कोणत्याही प्रकारच्या रेग्युलर कोर्ससारखं अटेंडन्स किंवा अशा कोणत्याही गोष्टी यामध्ये नाही आहेत. सगळं आपल्या गॅझेटवर, मोबाईलवर आणि आपल्या लॅपटॉपवर, डेस्कटॉपवर हा अभ्यासक्रम पूर्ण करायची उपलब्धी शिवाजी विद्यापीठानं करून दिलेली आहे. आणि त्यामुळं या विद्यापीठाकडे बघायची दृष्टी लोकांची बदलली आहे. MBA ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारं शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातलं एकमेव पब्लिक युनिव्हर्सिटी आहे. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये असे अभ्यासक्रम आहेत, परंतु MBA सारखा अभ्यासक्रम ऑनलाईनमध्ये उपलब्ध करून देणारं शिवाजी विद्यापीठ एकमेव आहे. आता नंतर काही विद्यापीठं काही अभ्यासक्रम सुरू करतील, पण आपण ही उपलब्धी लवकरात लवकर करून दिलेली आहे. त्यामुळे आपण काळाबरोबर आणि प्रवाहाबरोबर चाललेलो आहोत. त्यामुळं आपले विद्यार्थी असतील किंवा मार्केटची या संस्थेकडे बघायची दृष्टी असेल ती अतिशय चांगली आहे. आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत. खरं म्हणजे या निमित्तानं वर्धापन दिन म्हटला की या निमित्तानं विद्यापीठाला योगदान देणारे सगळे उच्चपदस्थ, पूर्वीचे सगळे अधिकार मंडळाचे सन्मान्य सदस्य, हे श्रेय त्या सगळ्यांना जातं. म्हणजे विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉक्टर अप्पासाहेब पवार यांच्यापासून सगळ्याच कुलगुरूंनी आपापल्या परीनं अतिशय चांगलं योगदान या शिवाजी विद्यापीठाला दिलेलं आहे. त्यामुळं ह्या विद्यापीठाचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे. डेफिनेटली. सर, जसं की तुम्ही सांगितलं, काळानुसार आपण चाललो आणि काळानुसार काही अमेझिंग असे अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठानं सुरू केले आणि खरंच हे लोकांपर्यंत पोहोचलं, जास्तीत जास्त पोहोचलं पाहिजे. BA स्पोर्ट्स सारखी फॅन्टॅस्टिक ऍक्टिव्हिटी, हा अभ्यासक्रम हा मुलांसाठी खूप मोठी उपलब्धी आहे. ऑनलाईन MBA हे त्यातलंच उदाहरण. म्हणजे नुसते विद्यार्थीच नाही तर मला असं वाटतं की गृहिणी, नोकरदार हे सगळेच हा अभ्यासक्रम करू शकतात. त्याच्यामुळं शिवाजी विद्यापीठाचं खरंच अभिनंदन आहे. पण सर, शिवाजी विद्यापीठाचं वारंवार नाव पेपरमध्ये येतं ते एका गोष्टीसाठी, ते म्हणजे संशोधन. आता विद्यापीठ म्हटलं की एक अपेक्षा असते जनसामान्यांची की जास्तीत जास्त संशोधन व्हावं, तर त्याबद्दल आपण आपल्या लोकांना काय सांगाल? शिवाजी विद्यापीठाचा संशोधनातील ठसा जो आहे तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इतका चांगल्या पद्धतीनं उमटला आहे की त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर परदेशातील नामांकित विद्यापीठं शिवाजी विद्यापीठाकडे मोठ्या अपेक्षेनं पाहतात. अगदी कालचंच उदाहरण तुम्हाला देतो, म्हणजे या आठवड्यातलं उदाहरण म्हटलं तर चालेल, की तैवानमधलं एक नामांकित विद्यापीठ नॅशनल डॉंग फा युनिव्हर्सिटी NDHU, या विद्यापीठाचे 6 प्राध्यापक हे शिवाजी विद्यापीठाच्या भेटीला आलेत. ते आले होते आणि त्यांच्यावर आम्ही एक सामंजस्य करार केलेला आहे. या विद्यापीठाबरोबर शिवाजी विद्यापीठाचे जे संबंध आहेत ते जवळजवळ 20 वर्षे जुने आहेत. यापूर्वी 10-1 वर्षापूर्वी 1-2 प्राध्यापक आले असतील, पण यावेळेला एक शिष्टमंडळ म्हणून आलं होतं. आणि या शिष्टमंडळानं ज्या वेळेला शिवाजी विद्यापीठाच्या संशोधनासाठी ज्या व्यवस्था पाहिली, त्यांची इक्विपमेंट्स पाहिली, त्या संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकावर ज्यावेळेला चर्चा करण्यात आली त्यावेळेला ते भारावून गेलेले आहेत आणि त्यांच्या अपेक्षा आता खूप साऱ्या वाढलेल्या आहेत. आणि त्यांनी आता काल आम्हाला या आठवड्यामध्ये असं एक निमंत्रण दिलेलं आहे की शिकायला येणारे, शिकवायला येणारे, संशोधन करण्यासाठी येणारे शिक्षक आणि विद्यार्थी यांना त्यांच्या विद्यापीठाची दारं त्यांनी खुली करून दिलेली आहेत. तर हा जो संदेश आहे, हा संदेश हा शिवाजी विद्यापीठानं तिकडं देण्यापेक्षा त्या विद्यापीठानं इथे येऊन ते घेऊन गेलेला संदेश आहे. हे एक उदाहरण मी आपल्याला सांगतोय. मागील महिन्यामध्ये
स्वीडनच्या एका विद्यापीठानं शिवाजी विद्यापीठातल्या संशोधकांच्या बरोबर एक करार केलेला आहे. हायड्रोजन फ्युएल हे एक संशोधन क्षेत्र अतिशय आता लिडिंग आहे, फ्रंट एंडला आहे. आणि त्यामध्ये आता तो एक जॉईंट प्रोजेक्ट आपण घेऊन चाललेला आहे. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठ आणि स्वीडन या दोघांचं एक बायलॅटरल असं संशोधन चालू झालेलं आहे. ती टीमसुद्धा या 1 महिन्यामध्ये ती इथं शिवाजी विद्यापीठात भेटीला येते. त्यामुळं संशोधनामधलं जे नाव आहे शिवाजी विद्यापीठाचं, ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी असू दे किंवा ह्युमॅनिटीज असू दे, या सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलं जातं. आणि याचं एक प्रतीक म्हणून किंवा याचं एक रिवॉर्ड म्हणून आम्हाला संशोधन प्रकल्पाला अतिशय चांगल्या प्रकारे निधीसुद्धा देश पातळीवरील ज्या निधी देणाऱ्या संस्था आहेत त्याच्याकडून मिळतो. मग ते DST असेल किंवा DBT असेल, या सगळ्याच संस्थाकडून. आणि आपल्याला माहीत आहे की अलीकडेच प्राईम मिनिस्टर उच्च शिक्षा अभियान, त्याला PM उषा असं बोललं जातं, तर त्यांच्याकडून आपल्याला 20 कोटी निधी मिळालेला आहे. तर त्या 20 कोटी निधीमधला जवळजवळ 30% निधी आम्ही संशोधनाकडेच खर्च करत आहोत. तर निधी कधी मिळतो? तुम्ही जर चांगलं काम करत असाल, आणि हे सायकल आहे, चांगलं पॉझिटिव्ह सायकल म्हणूया. चांगलं काम केलं की निधी मिळतो, निधी मिळाला की चांगलं काम होतं, आणि मग ही आपली जी काही प्रगती आहे ती चांगल्या पद्धतीनं होत आहे. आणि अर्थातच याला देणारे, एक चांगलं योगदान देणारे जे आमचे शिक्षक आहेत, संशोधक विद्यार्थी आहेत, त्यांना हे सगळं श्रेय जातं की ते रात्रंदिवस काम करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आमचे काही आधी विभागामध्ये रात्री पॉवर ऑफ होत नाही, त्याचे दिवे लागलेले असतात. तुम्ही उशिराने जरी आला इथं 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता, तरी सुद्धा त्या विभागामध्ये काम सुरू असतं. म्हणजे आमचे संशोधक विद्यार्थी हे 24 तास काम करतात. आपली जी काय इक्विपमेंटची जी काय उपलब्धी इथं आहे ती फक्त कॅम्पस करता आता लिमिटेड राहिलेली नाही आहे. ज्याला आपण कॉमन फॅसिलिटी सेंटर म्हणून आमची एक युनिट आहे, त्याच्यामध्ये अतिशय अत्याधुनिक अशी इक्विपमेंट आमच्याकडे आहेत. तर त्या इक्विपमेंटचा समावेश आता देश स्तरावर झालेला आहे. म्हणजे कसा, तर तामिळनाडूमधल्या एका विद्यापीठातला एखादी सॅम्पल जर ती अनालाइज करायची असेल तर ती सॅम्पल आता शिवाजी विद्यापीठात येते. त्या आयस्टेम नावाचं एक पोर्टल आहे, त्या पोर्टलवर त्याचं रजिस्ट्रेशन होतं आणि त्या सॅम्पल्स आता शिवाजी विद्यापीठामध्ये येतात, त्याचं अनालिसिस होतं आणि त्याचा रिपोर्ट जातो. देश स्तरावर आपल्या फॅसिलिटी वापरायला चालू केलेलं आहे. म्हणजे आपल्या फॅसिलिटीज हे उद्योजक वापरतात आणि संशोधक वापरतात आणि देशभरात ते संशोधक वापरतात. त्यामुळं त्या फॅसिलिटीमध्ये परत वाढ आम्ही करतोय आणि ती वाढ होत आहे. त्यामुळं संशोधनामधलं जे आपलं नाव आहे, हे नाव खरं म्हणजे गेल्या 1-2-3 दशकामध्ये असं त्याच्यामध्ये भर पडत आहे. त्या नावाला चांगली एक झळाळी मिळत आहे त्याला. आणि ह्या नावाला खरं म्हणजे चांगलं रूप द्यायचं काम जे आमचे शिक्षक आणि संशोधक करतात, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि वर्धापन दिनानिमित्त त्यांचंही मी अभिनंदन या निमित्तानं करतो. डेफिनेटली मला असं वाटलं की सर, तुम्ही मगाशी जो मुद्दा सांगितलात की उद्योजक असतील किंवा देशभरातले विद्यार्थी असतील तर या कॉमन फॅसिलिटी सेंटरचा उपयोग करून घेऊ शकतील. म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना तर ते अवेलेबल आहे, पण मला आठवतं की माझ्याही एका मित्रानं त्याच्या एका संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठाला अप्रोच केलं होतं. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे, संशोधनाला कायम सपोर्ट करत राहणं. पण संशोधनाबरोबरच समाजाबरोबर असलेलं नातं, एस्पेशली मी जेव्हा कोल्हापूर करून बघतो तेव्हा आपली शिवाजी युनिव्हर्सिटी ही मला आठवते. आता मला एक मुद्दा आठवायला लागला की शिवाजी युनिव्हर्सिटीनं ते केलं होतं, महापूर आला होता त्यावेळी काय केलं होतं, या सगळ्या ज्या गोष्टी की ज्या समाजाशी संबंधित आहेत, तर त्या शिवाजी विद्यापीठाचा एक मी म्हणेन की हा एक वेगळा पैलू आहे. म्हणजे मी या प्रकारचं एक रिलेशन, समाजाबरोबरचं रिलेशन हे खूप कमी वेळा पाहिलं असावं बहुधा. बाहेरच्या शहरांमध्ये जेव्हा मी बघतो तेव्हा शिवाजी विद्यापीठानं हे खूप चांगल्या पद्धतीनं जपलंय असं मला वाटतंय. आणि वेळोवेळी शिवाजी विद्यापीठ जे आहे त्यांनी हे प्रूव्ह केलंय की ते कोल्हापूरच्या समाजाशी तितकेच संबंधित आणि संलग्नित आहेत. निश्चितच अशी कितीतरी उदाहरणं देता येतील, त्याचा उल्लेख करणं योग्य ठरणार नाही, मी मुद्दाम करत नाही आहे. परंतु समाज, कोल्हापूर किंवा सांगली आणि सातारा या सगळ्या म्हणजे या तिन्ही जिल्ह्यातील समाजासाठी चांगलं योगदान द्यायचं काम शिवाजी विद्यापीठ करते. ॲब्सोल्युटली. मग वेगवेगळ्या उपक्रमाच्या द्वारे करते, NSSच्या द्वारे करते, काही प्रशिक्षण द्यायच्या द्वारे करते. म्हणजे असे कितीतरी गोष्टी आहेत. सुरुवात जी होती ती विद्यापीठाच्या परिसरापासून होती. आता आपल्याला माहित आहे की विद्यापीठाचा परिसर हा इतका कोल्हापूरकरांना प्रेमात टाकणारा, ॲब्सोल्युटली. आणि जर असे काही आमच्याकडं आपले शहरवासी आहेत की शिवाजी विद्यापीठामध्ये जर ते सकाळी नाही आले किंवा संध्याकाळी नाही आले तर त्यांचा दिवस हा अपूर्ण राहतो.
म्हणजे असे सगळे आहेत. तर हे जे काय पर्यावरणयुक्त जे काय परिसर आम्ही मेंटेन केलेला आहे, तिथून आमची समाजाशी जोडणी म्हणतात ना, त्याला कनेक्टिव्हिटी ही सुरू होते आणि ती फार पुढेपर्यंत जाते. आणि मग स्वच्छता मोहीमच्याद्वारे असू दे किंवा इतर उपक्रमांच्या द्वारे असू दे, ती कायम जोडली जाते. इव्हन स्थानिक गरजा काय आहेत, स्थानिक प्रश्न काय आहेत, याच्यावर सुद्धा संशोधन करायचे जे काय भाग आहे तो सुद्धा संशोधनामध्ये घेतला जातो. म्हणजे संस्कृती जपण्याचं काम ते सुद्धा आम्ही करतो. आपल्याकडं राजर्षी शाहू लोकविद्या लोकसंस्कृती केंद्र आहे. त्यामुळं इथली जी काही संस्कृती आहे या तिन्ही जिल्ह्याची, ती संवर्धित करायची, ती प्रिझर्व करायची, ती जपायची आणि ती पुढच्या पिढीपर्यंत न्यायची, हे काम सुद्धा आपल्याकडनं सुरू आहे. त्यामुळं समाज असेल, समाजातील काही घटक असतील किंवा उद्योग असतील, या सगळ्यांशी चांगल्या प्रकारची कनेक्टिव्हिटी जी आहे ती शिवाजी विद्यापीठाची राहिलेली आहे. मग अभ्यासक्रमाची रचना करत असताना सुद्धा आम्ही त्याचा विचार करत असतो. किंवा विद्यापीठांना मी मगाशी आपल्याला बोलल्याप्रमाणे ज्यावेळेला ऑन जॉब ट्रेनिंग म्हणतो आपण, इंटर्नशिप म्हणतो, त्यामुळे समाजाशी कशी ती जोडली जाईल अशा पद्धतीने त्याचं काम सुरू केलेलं आहे आपण. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ आणि समाज हे नातं दिवसेंदिवस अतिशय घट्ट होत चाललेलं आहे. अर्थात समाज सुद्धा तितक्याच चांगल्या दृष्टीनं विद्यापीठाकडे पाहतो, सकारात्मक दृष्टीनं पाहतो आणि तो योगदान पण देतो. समाजातील कितीतरी घटकांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे आपल्या एखाद्या उपक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि सक्रियपणे सहभाग पण नोंदवला आहे. म्हणजे असं नाही आहे की फक्तच ते सजेशन देत असतात, असं नाही आहे. ते पुढे येतात आणि त्यामध्ये सहभाग पण नोंदवतात. त्यामुळं कोल्हापूरला त्याचा जरा जास्त फायदा आहे 2 जिल्ह्यापेक्षा, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. पण इथं आपल्या शिवाजी विद्यापीठाच्या पाऊलखुणा तुम्हाला जागोजागी दिसतील. मग त्या शहरामध्ये दिसतील, शाळामध्ये दिसतील. शाळांसाठी सुद्धा आम्ही उपक्रम मुद्दाम करतोय. आपल्याला आश्चर्य वाटेल की शिवाजी विद्यापीठ म्हणजे उच्च शिक्षण देणारी संस्था, म्हणजे हायर एज्युकेशन. पण आम्ही मागच्या महिन्यामध्ये प्रारंभिक शिक्षण म्हणजे वयोगट 3 ते 8, म्हणजे या वयोगटामध्ये शिक्षण कसं असावं, अर्थातच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये काय अपेक्षा ठेवलेल्या आहेत आणि शिक्षण कसं असावं, याकरिता 2 दिवसाची परिषद आयोजित केली होती. म्हणजे शिवाजी विद्यापीठ हे फक्त उच्च शिक्षणाकडे लक्ष देते असं नाहीये, ते प्रारंभिक शिक्षण सुद्धा, तिथून सुद्धा त्याची सुरुवात होते. त्यामुळं एक सुरुवातीपासून ते अगदी PhD पर्यंत या सगळ्या शिक्षण पद्धतीला, उपक्रमाला आपण जोडले गेलेलं आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टीसाठी पॉझिटिव्हली जी काही बघायची दृष्टी आहे ती सर्वांचीच आहे. ऍब्सोल्युटली. आणि दुसरी एक वेगळं पण म्हणून मी तुम्हाला सांगतो शिवाजी विद्यापीठाचं, अर्थात हे इतर संस्थांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजे मुलींच्या शिक्षणामध्ये एक चांगली प्रगती होत आहे आता. हो. ती संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही आहे. आमचे बरेचसे प्रवेश जे असतात ते मेरिटवर होतात, प्रवेश परीक्षेवर होतात. आणि आपल्याला सांगायला मला आनंद होतो की यामध्ये टॉप जे काही कॅन्डिडेट्स असतात त्यामध्ये बऱ्याच मुली असतात, त्यांची संख्या जी आहे लक्षणीय आहे. त्यामुळे कॅम्पसवर मुलींचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ज्यावेळेला कॅम्पसवर मुलींचं प्रमाण वाढलेलं आहे तर त्यांच्यासाठी राहण्याची सोय ही ती ओघानंच आली. तर त्यासाठी आमची जी वसतिगृह आहेत, आमच्याकडे जवळजवळ 12पेक्षा जास्त वसतिगृह आहेत. तर मुलींची वसतिगृह आमची जवळ 5 ते 6 आहेत, पण ती वसतिगृह अपुरी पडलेली आहेत. मग आम्ही एक योजना अशी काढली की त्याला सहभागातून वसतिगृह, म्हणजे आमची वसतिगृह कमी पडतात तर आम्हाला वाढ करायची आहे त्याच्यामध्ये. तर आमचे स्वतःचे फंड्स आहेतच, पण आम्ही एक मॉडेल डिफाईन केलं की लोकांनी जरा थोडं पुढे यावं आणि मुलींच्या शिक्षणाला पाठबळ द्यावं, हातभार लावावा. आणि लोकस्मृती वसतिगृह अशी कल्पना काढली. एका वसतिगृहाची उभारणी करायची असेल तर बरेच कोटी रुपये लागतात, 5 ते 6 कोटी रुपये लागतात. आता 5 ते 6 कोटी रुपये देणारा एक देणगीदार किंवा 2 देणगीदार अशी मिळण्याची जरा शक्यता फार कमी असते. तर आपण काय केलं की आपण असं एक मॉडेल डिफाईन केलं की ज्यामध्ये एक 3 ते 3.5 लाख रुपये जरी एकाने दिले तर एक रूमचं थोडं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये होतं. विद्यापीठ सुद्धा त्याच्यामध्ये आपला वाटा देईल आणि एक खोली, एक रूम त्या वसतिगृहाची तयार होईल. आणि मला सांगायला आनंद होतोय की जवळजवळ आमच्याकडे आता 80 लाख रुपये त्या लोकस्मृती वसतिगृहासाठी देणगीच्या स्वरूपात आले. ते समाजातून आले, समाजातील घटकातून आले आणि ते सगळ्या स्तरावरच्या लोकांच्याकडून आले. म्हणजे काही सिनियर लोकांनी पण दिले, काही उद्योगधंद्यांनी दिले आणि ते तिन्ही जिल्ह्यातून आलेले आहेत. म्हणजे हा सहभाग आहे तो खरं म्हणजे उत्साह वाढवणारा आहे. म्हणजे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की मुलींच्या शिक्षणाला पाठबळ देणारा समाज आता पुढे आलेला आहे
आणि त्या वसतिगृहाची उभारणी सुरू पण झालेली आहे. आणि मला खात्री आहे की पुढच्या 8-10 महिन्यामध्ये ते पूर्णत्वास येईल. त्यातला एक भाग जो आहे मी फेज वाईज निघालेला आहे, त्याचा एक मजला जो आहे तो पूर्णत्वास होईल आणि विद्यार्थ्यांची आणि चांगल्या पद्धतीने सोय तिथं होईल. अशाच पद्धतीची एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आमचेच सेवानिवृत्त झालेले एक शिक्षक डॉक्टर पंदुरकर आणि सेवानिवृत्त झालेले एक अधिकारी श्री पंडित मारुळकर, या दोघा व्यक्तींनी विद्यापीठाला भरभरून दिलेलं आहे. जे मारुळकर साहेबांनी तर आपल्या मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ संशोधक विद्यार्थिनीसाठी वसतिगृह बांधण्यासाठी 35 लाख रुपये दिले आम्हाला. याचा मुद्दा मी उल्लेख करतो इथं. एक सेवानिवृत्त झालेला विद्यापीठाचा अधिकारी 35 लाख रुपये विद्यापीठाला एक रकमी देतो आणि त्यातून ती वसतिगृह उभारणी झाली. आज विद्यार्थिनी राहत आहेत त्याच्यामध्ये. खूप मोठी गोष्ट. प्रोफेसर पंदुरकर आणि मिसेस पंदुरकर या दाम्पत्यानं सुद्धा आपल्या मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ ॲडव्होकेट डॉक्टर रुपाली पंदुरकर म्हणून त्यांची कन्या, त्या मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ मुलींसाठी अभ्यासिका उभारण्यासाठी 60 लाख रुपये आम्हाला दिले आणि या महिन्याभरात ते अभ्यासिका पूर्ण होते. 200 विद्यार्थिनी वसतिगृहाच्या कॅम्पसमध्येच अभ्यासिकाचा लाभ घेतील अशी सोय उपलब्ध होते. म्हणजे देणारे सुद्धा इतके भरभरून देतात. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की शिवाजी विद्यापीठाविषयी वाटणारं प्रेम, शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थेवर असणारा विश्वास, या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर समाज सुद्धा विद्यापीठाला भरभरून देतो. सगळ्याच गोष्टी पैशामध्ये मोजता येत नाहीत, परंतु ज्या ठिकाणी पैसे लागतात, ज्या ठिकाणी निधी लागतो, त्या निधीची उभारणी करता सुद्धा समाज पुढे येतो. तर ही अलीकडची 2-3 उदाहरणं आहेत. अशी बरीच तुम्हाला उदाहरणं दिसतील की त्यामध्ये एंडोमेंट फंड्स म्हणून आम्हाला दिलेले आहेत, काही शिष्यवृत्ती करता फंड्स दिलेले आहेत. त्यामुळे तो ओघ कायम सुरू राहतो आणि त्याचा चांगल्यात चांगला उपयोग होतो याची खात्री त्यांना असल्यामुळं यामध्ये, अर्थात ह्या सगळं विद्यार्थ्यांसाठी आहे. ह्यातला आम्ही जे निधी मिळवतो या निधीमधून विद्यार्थी केंद्रित उपक्रमच सुरू करतो. आम्ही इतर गोष्टीसाठी काही त्याचा विनियोग करत नाही आहे. मग त्यांना भले आपण स्कॉलरशिप देऊ, त्यांना प्राईज देऊ, त्यांसाठी वसतिगृह उभा करू, त्यांसाठी संशोधन करण्यासाठी एखादी सुविधा निर्माण करू किंवा अभ्यासिका निर्माण करू, अशा पद्धतीने ह्या गोष्टी सुरू आहेत. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाची घोडदौड ही फक्त एका क्षेत्रामध्ये एका बाजूनच सीमित झालेली नाही आहे, ती चोहो बाजूने चालू आहे. आणि अर्थातच आपले विद्यार्थी सुद्धा आहेत, मग ते कला क्षेत्रामधले असतील किंवा स्पोर्ट्समधले असतील, संशोधनामध्ये असतील, ते सुद्धा विद्यापीठाला इतकं म्हणजे नावाच्या रूपामध्ये ते जातात, राष्ट्रीय स्तरावर जातात, तिथं यश मिळवतात आणि त्याचं अर्थातच नाव कोणाचं होतं, त्यांचं आणि शिवाजी विद्यापीठाचं होतं. तर या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्याचा एक अतिशय मोठा आनंद आपल्या सर्वांना मिळतोय. डेफिनेटली. ऑन दी लास्ट नोट सर, मला आणखीन एक गोष्ट विचाराविषयी आणि लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. ते म्हणजे शिवाजी विद्यापीठ त्याची स्वयंपूर्णता एक प्रकारची आहे असं मी म्हणेन. पर्यावरण जर बघितलं आपण, ओव्हरऑल इथला ॲम्बियन्स, इथलं जे पर्यावरण मेंटेन केलेलं आहे, इतकी सुंदर अशी झाडं, कोल्हापूरकरांचा दिवस सुरू होतो शिवाजी विद्यापीठात येण्यानं, त्याच्यामुळे साहजिकच एक पर्यावरणाबद्दलची एक जाणीव आपल्याला विद्यापीठामध्ये दिसते आणि त्यामुळे हा कॅम्पस लोकांना खूप आवडतो. पण ह्याच्या पलीकडे जाऊन, या आवडण्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह प्रत्येकानं घेतले पाहिजेत, हे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. ज्या पद्धतीने शिवाजी विद्यापीठानं करून दाखवलं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की शिवाजी विद्यापीठ लोकांना जास्त आवडतं की हे एक अतिशय पर्यावरण जपणारं, त्याचं संवर्धन करणारं एक विद्यापीठ आहे म्हणून. आपण काय सांगाल? अतिशय बरोबर. शिवाजी विद्यापीठानं एक असं एक प्रारूप आता तयार केलेलं आहे आणि त्या प्रारूपाच्या माध्यमातून विद्यापीठाचा परिसर तर सुंदर होतोयच, त्याबरोबर समाजाकडं सुद्धा एक ज्ञान देण्याची एक व्यवस्था या प्रारूपाद्वारे निर्माण होते. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगावंसं वाटेल ते म्हणजे गेल्या एक 25 वर्षामध्ये धनाग्रे सर ज्या वेळेला कुलगुरू होते त्यापासून ते आज तागायत जो प्रत्येक कुलगुरूंनी आणि व्यवस्थेनं जो सहभाग नोंदवला, त्या सहभागातून विद्यापीठ पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेलं आहे. म्हणजे गेले जवळजवळ 5-1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपण विद्यापीठ हे पाणी साठवतं आणि सगळा उपयोग त्या साठवलेल्या पाण्याचा आपल्या परिसरासाठी करतं. आणि आपल्याला माहित आहे की हे साठवलेलं पाणी आम्ही समाजाला पण दिलेलं आहे. पुराच्या काळामध्ये पिण्यासाठी ज्या वेळेला पाण्याची उपलब्धी नव्हती, त्यावेळेला अडचण निर्माण झाली होती, त्यावेळेला लाखो लिटर पाणी हे आपण
आपण कोल्हापूर वासियांना दिलेला आहे. चांगलं पाणी दिलेलं आहे. एक विहीर उपलब्ध करून दिली होती. त्याचा पाण्याचं टेस्टिंग करून ते पिण्यास योग्य आहे असं म्हणजे सिद्ध झाल्यानंतरच त्याची उपलब्धी करून दिली. तर पाणी साठवणे आणि त्याचा चांगला विनियोग करणे यासाठी एक मॉडेल एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि ते सगळ्यांनी खरं म्हणजे त्याचं अभिनंदन केलेलं आहे, त्या मॉडेलचं पण आणि या ऍक्टिव्हिटीचं पण. आणि त्यात दरवर्षी आम्ही भर घालत आहोत. म्हणजे आम्ही याच्यावर समाधानी आहे का तर नाही आहे. आम्ही समाधानी कधी असो की प्रत्येक थेंब कॅम्पसवरचा हा कॅम्पसवरच राहील अशी ज्या वेळेला योजना होईल ती परिपूर्ती झाली की आम्ही समाधानी असू. अर्थात त्याला काही मर्यादा पण आहेत. म्हणजे आता पाऊस इतका पडतोय की तो प्रत्येक थेंब जर आपण इथं ठेवायचा म्हणला तर काय परिस्थिती उद्भवेल हे आपण जाणताच. दुसरी गोष्ट अशी की पाण्याबरोबर वृक्ष संवर्धन, वृक्षाची लागवड. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. विद्यापीठाची स्वतःची यंत्रणा म्हणून काम करत असते याच्यावर. आमचा एक गार्डन सेक्शन आहे, तो गार्डन सेक्शन याच्यामध्ये काम करत असतो. विद्यापीठाचं वनस्पतीशास्त्र विभाग जो आहे त्यांची एक लीड बोटॅनिकल गार्डन आहे. ती लीड बोटॅनिकल गार्डन ही भारतामधली एक चांगली गार्डन म्हणून नावाजली जाते. म्हणजे आज संशोधक, शिक्षक, विद्यार्थी त्या गार्डनला भेट द्यायसाठी येतात. कारण अतिशय दुर्मिळ अशा प्रजाती त्या गार्डनमध्ये आपण प्रिझर्व करून ठेवलेल्या आहेत. हा दुसरा भाग झाला. तिसरी गोष्ट अशी की आमच्या गार्डनच्या माध्यमातून कॅम्पसवर जिथं जिथं शक्य आहे तिथं प्लांटेशन आम्ही दरवर्षी करतो. आणि ते फक्त प्लांटेशन करत नाही, त्यांचं जतन करतो, त्याचं संवर्धन करतो. त्यामुळे ते संवर्धन करत असताना थोडंसं उन्हाळ्याच्या वेळी पाण्याचं दुर्भिक्ष असतं, त्यावेळेला त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं पाणी देण्याची योजना सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे ती झाडं जगतात. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे यासाठी समाज सुद्धा योगदान देतो. वेगवेगळ्या संस्था आणि व्यक्ती आमच्याकडं अप्रोच होतात आणि ते म्हणतात की आम्हाला झाड लावायचं. आमची त्यांना एकच विनंती असते की तुम्ही झाड लावा, पण ते जगवायची पण हमी घ्या. आणि त्यामुळं झाड लावल्यापासून 3 वर्षे ते त्याचं संवर्धन करायची जबाबदारी घेणाऱ्या संघटना आहेत. आणि त्या ऑर्गनायझेशन काय करतात, झाडांचं प्लांटेशन करतात आणि प्लांटेशन झाल्यानंतर त्याची निगराणी पण ठेवतात. आणि त्यामुळं ह्या पर्यावरणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं भर पण पडते. त्यामुळं संघटना असेल किंवा व्यक्ती असेल यासाठी आता आम्ही एखादी संघटना अशी येते की आम्हाला एवढी झाडं लावायची, तर आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही एक 25 झाडं लावा. म्हणजे दुसऱ्याला सहभाग नोंदवा असेल त्यासाठी 25 आम्हाला ती पण उपलब्ध करून देता येतील. त्यामुळं जे रस्ते आहेत, रस्त्याच्या कडेची झाडं असतील किंवा काही असा परिसर आहे की जो आम्हाला तिथं बांधकाम वगैरे काही करायचं नाही आहे, आमच्या मास्टर प्लॅनमध्ये ते ठरलेलं आहे, तर त्या ठिकाणी झाडं लावायची असेल तर अशा जागा आम्ही उपलब्ध करून देतो. आणि त्यामुळं परत वृक्षामध्ये त्या भर पडत आहे. देशी जातीचे वृक्ष लावण्याची जी काय आमची एक ख्याती आहे त्यामध्ये वर्षानुवर्षे त्यामध्ये आपण भर टाकत आहोत. आणि एक चांगली वृक्ष संपदा जी आहे ती आता इथं निर्माण होते. त्यामध्ये आमचा एक कर्मचारी आहे, त्या कर्मचाऱ्यानं निवृत्तीनंतर 100 नारळाची झाडं आम्हाला भेट दिली. ते सध्या विष्णू खाडे म्हणून आहेत, ते आमचे सन्माननीय सिनेटचे सदस्य सुद्धा आहेत. तर त्यामुळे आम्ही काय केलं की कोकोनट गार्डन म्हणजे 100 झाडं तिथं लावलेली आहेत. आता त्याची एक वर्षभरात त्याला फळं पण येतील. तर तशी आपली चिंचेची झाडं लावलेली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, जांभळाची झाडं मोठ्या प्रमाणामध्ये लावलेली आहेत, नारळाची झाडं आपल्याला सांगितल्याप्रमाणे लावलेली आहेत. आणि आता आम्ही फणस सुद्धा लावतोय. म्हणजे या परिसरामध्ये फणसात सुद्धा चांगलं उत्पादन येते. त्यामुळं झाडाचे विविध प्रकार जे आहेत ते सुद्धा आपण घेतोय आणि तशा प्रकारच्या गार्डन्स विकसित करायचं चालू आहे. आंब्याची गार्डन सुद्धा मला वाटते सेवक संघाची आंब्याची गार्डन सुद्धा चांगली येते. त्यामुळं अशा गोष्टी घडतायत. त्यामुळे सगळ्याच लोकांचं प्रेम या सगळ्या गोष्टीवर असल्यामुळं त्याची व्याप्ती पण अतिशय चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्याचं यश पण आम्हाला मिळतं आहे. आणि शेवटची गोष्ट यातली अशी की हे पर्यावरण युक्त किंवा इको फ्रेंडली कॅम्पस होण्यासाठी ज्याला आपण वेस्ट मॅनेजमेंट म्हणतो तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. त्या वेस्टमध्ये सॉलिड वेस्ट येतो, लिक्विड वेस्ट येतो, केमिकल वेस्ट येतो, त्याच्यानंतर ई वेस्ट येतो. या सगळ्यांची मॅनेजमेंट अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करतोय. आम्ही जरा आता पुढं असं घेऊन निघालेलं आहे. मी माझ्या सहकाऱ्यांच्या बरोबर चर्चा सुद्धा केलेली आहे की सर्क्युलर इकॉनॉमी म्हणून एक जो कन्सेप्ट आहे तो विद्यापीठाच्या परिसरामध्ये आपल्याला अतिशय यशस्वीपणे राबवायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय की जगात वेस्ट म्हणून काय नसतं, आपल्याला माहीत नसतं की त्याचं नंतरचं रूप काय असावं. ॲब्सोल्युटली. आणि त्याचं नंतरचं रूप हे उपयोगात असणारं असतं. तर ते उपयोगात असणारं रूप जे आहे त्या रूपामध्ये आपल्याला त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे आणि त्याचा उपयोग करायचा आहे.
तर अशा पद्धतीनं आम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करतोय. त्यामुळं 1 ग्रॅम सुद्धा विद्यापीठाच्या परिसरामध्ये वेस्ट म्हणून असू नये, तर त्याचं बेस्टमध्ये रूपांतर व्हायला पाहिजे. अशा प्रकारची ती कल्पना आहे आणि ती कल्पना आपण राबवतोय आणि त्या पद्धतीने आपली वाटचाल पण चालू आहे. त्यामुळे सगळ्या फ्रंटवर म्हणजे पाणी असेल किंवा वृक्ष असतील, इथली हवा असेल, स्वच्छता असेल आणि वेस्ट मॅनेजमेंट असेल, या सगळ्या गोष्टी एकत्रित झाल्यामुळं कॅम्पस हा इको फ्रेंडली होते. त्यामुळे जवळजवळ 125 पेक्षा जास्त पक्षी हे तुम्हाला म्हणजे इट इज ऑन रेकॉर्ड ते आपल्याला कॅम्पसवर दिसतील. मोरांची संख्या तर लक्षणीय आहे. तुम्हाला माहिती आहे, आम्ही आमच्या एका प्राध्यापकानं त्या मोरांचं काउंटिंग सुद्धा सायंटिफिक पद्धतीने केलेलं आहे. ते शेकडो मोर आहेत त्याच्यामध्ये आणि सलग 3 वर्षे केलेले आहेत ते. तर या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण विचारात घेतो त्यावेळेला प्रत्येक घटक जाणीवपूर्वक या इको फ्रेंडली कॅम्पसमध्ये चांगल्या अर्थानं भर घालत आहे. त्यामुळं दिवसेंदिवस हा कॅम्पस फुलत आहे. एखादा नवीन पाहुणा जर कॅम्पसमध्ये आला तर त्याला वेळ लागतं. तो म्हणते मला कुठं दुसरीकडे जायचं नाही आहे. माझे एक मित्र आहेत मुंबईचे, उच्चपदस्थ आहेत, मी मुद्दाम नाव त्यांचं घेत नाही. ते मुंबईहून खास कोल्हापूरला वर्षातून 3 ते 4 वेळा येतात, आठवड्यावर राहतात आणि ते म्हणतात मी फक्त त्या आठवड्यामध्ये शिवाजी विद्यापीठात सलग 8 दिवस फिरायला येतो इथं आणि माझं ऑब्जेक्टिव्ह ते असतं. म्हणजे अशी कितीतरी मंडळी आहेत की त्यांना विद्यापीठात फिरण्यासाठी कोल्हापूरला यावं वाटतं. ॲब्सोल्युटली. आणि तो जो सकाळचा असेल किंवा संध्याकाळचा जो काय एक ठराविक काळ आहे ना, इट इज अ गोल्डन पिरियड फॉर देम. म्हणजे तो सुवर्ण काळ म्हणतात की ह्याच्यापेक्षा सुख दुसरं काही नसतं. ॲब्सोल्युटली. इथून फिरून गेलो की जे आनंद जो मिळतो तो अतिशय मोठा असतो. अशा पद्धतीचा आता आम्ही क्रांतिवन कशा पद्धतीने विकसित केले तुम्हाला लक्षात येईल की सिनियर सिटीजनना एक वरदान म्हणून त्याच्याकडे ते बघितलं जाते. म्हणजे विद्यापीठामध्ये प्रवेश केल्या ते क्रांतिवन असं उपलब्धी करून त्याची दिलेली आहे. त्याच्यामध्ये जी झाडं लावलेली आहेत, त्याच्यामध्ये जो एक वॉकिंग ट्रॅक एक केलेला आहे, बसायची व्यवस्था केलेली आहे, या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळं संध्याकाळ सुद्धा तिथं फुललेली असते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे ही यादी आहे ती अनएंडिंग आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ॲब्सोल्युटली. मला असं वाटतं की जेव्हा कोल्हापूरकरांना या गोष्टी आपण पोहोचवतोय तेव्हा शिवाजी विद्यापीठ हे प्रत्येक फ्रंटवरती, मग अशी आपण स्पोर्ट्स बद्दल बोललो, त्यानंतर संशोधन या विषयावरती बोललो, इथं नवीन सुरू झालेले अभ्यासक्रम असतील त्याबद्दल बोललो, स्पर्धा परीक्षांबद्दलची माहिती असेल किंवा त्याबद्दलचा होणारा गायडन्स आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये शिवाजी विद्यापीठ एक आदर्श मॉडेल बनत चाललंय हे नक्की. आणि यासाठी मी सगळ्या शिवाजी विद्यापीठाचे जे कर्मचारी आहेत, त्याचबरोबर जो टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आहे त्यांचं अभिनंदन करतो. आणि सर, गेली काही वर्ष तुम्ही लीड करता हे सगळं, त्यामुळे तुमचंही अभिनंदन करतो. धन्यवाद. मी असं म्हणेन इट इज टीम वर्क. सगळे सहकारी, माझे सगळे सहकारी आणि आम्ही सगळे अधिकारी या सगळ्या या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जात आहोत. आणि या सगळ्या यशाचं श्रेय माझ्या सहकाऱ्यांच्यावर आणि अर्थातच विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि सगळ्या स्टेक होल्डरना जातं. आणि आपल्या सगळ्यांची ही सामूहिक जबाबदारी आहे की विद्यापीठाचं नाव दिवसेंदिवस उज्ज्वल करायचं. आणि परत एकदा शिवाजी विद्यापीठाच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. आणि आज आपण वेळ काढलात त्याबद्दल धन्यवाद. यामुळेच मी बोलताना कायम की मीच नाही, मला असं वाटतं बाकी सगळी बोलताना आपली शिवाजी युनिव्हर्सिटी असा उल्लेख आपण करतो, कारण की तुम्ही इतकं याला फ्रेंडली आमच्या प्रत्येकासाठी बनवलेलं आहे. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. शिवाजी विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आपण या सर्व गोष्टी समाजापर्यंत घेऊन जात आहात त्याबद्दल मी विशेष धन्यवाद टोमॅटो FM देतो. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. शिववाणी, शिवाजी विद्यापीठाची ध्वनी वाहिनी.